बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहाबाहेर आज उभ्या राहिलेल्या या 4 रुग्णवाहिकांनी 45 वर्षाचा भूतकाळ ताजा केला, अनेक आठवणी जाग्या केल्या. कृषी विकास प्रतिष्ठान अर्थात कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यानंतर धुरा सांभाळलेल्या आप्पासाहेब पवारांनी या बारामतीच्या भागामध्ये ज्या वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात केली त्यातील पहिला उपक्रम होता तो कृषी आणि कृषीविषयक व्यवसायाचा. आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांचं आयुष्य अधिक गतिमान आणि आरोग्यमयी करण्यासाठी त्या काळातही अशीच एक रुग्णवाहिका धावायची तालुक्याच्या विविध भागात. आता ती फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात धावणार आहे. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विविध ग्रामीण भागामध्ये ही मोफत आरोग्य तपासणीची वारी आता सुरू होते. ज्यावेळी हा ट्रस्ट स्थापन झाला त्यावेळी पवारसाहेबांसोबत एक 2 महिला होत्या. त्यांचं नाव एक मिस क्यूस आणि मिस वॉर्नर. या दोघीही जन्माने ऑस्ट्रेलिया होत्या, परंतु त्यांनी बारामतीसाठी आणि या परिसरासाठी अख्खं आयुष्य घेतलं होतं. एक 93व्या वर्षी इथं गेल्यात म्हणून त्याची समाधी आपल्या ह्याच्याजवळ मिशन बंगल्यात आहे आणि दुसऱ्या परत ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या. आणि त्यांचं एवढं डिव्होशन होतं. वास्तविक त्यांची कुठल्याही जातीचं नव्हतं, पातीचं नव्हतं, धर्माचं नव्हतं, ना देशाचं. असं असलं तरी त्या इथं सुरुवातीला पवारसाहेबांसोबत इथं पर्क्युलेशन टँकच्या संदर्भात त्यावेळी वर्क फॉर वर्क हा जो प्रोग्राम त्यावेळी पवारसाहेबांनी त्यांना सांगितला. म्हणजे गव्हावर आणि तेलावर तिथल्या असंख्य लोकांनी काम केलं आणि पर्क्युलेशन टँक उभे केले. आणि त्याचं काम बघत असताना त्या दोघीही 3-3 किलोमीटर अशा चालत जायच्या. आणि कोण गहू चुकीचा वाटतोय का किंवा वेगळं काही घडतंय का, वास्तविक त्यांचं स्वतःचं काही नव्हतंही तरी डिव्होशन काय असतं हे त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे. आणि त्याचवेळी त्यांनी जेव्हा ही संस्था स्थापन झाली 72च्या दरम्यान, त्या दरम्यान 1-2 व्हॅन होत्या मोठ्या. एक होती जनावरांसाठी आणि एक त्यात डॉक्टर वेटरनरी डॉक्टर होते आणि एक माणसांसाठी होते. आणि या तालुक्यात संपूर्ण त्यांनी हे काम केलं की प्रत्येक गावोगाव जाऊन. त्यावेळी हॉस्पिटल नव्हते, दवाखाने नव्हते. बरेचसे ग्रामीण भागातले लोक आजारपणासाठी किंवा अशा अंगावर काढायची त्यांची एक पद्धत होती किंवा त्यांना परवडत नव्हतं. आज बारामती तालुक्यात जर आपण बघितलं तर खूप आजीदादांच्या पवारसाहेबांच्या सहकार्याने खूप चांगले दवाखाने झालेले आहेत, सरकारी दवाखाने झालेले आहेत. परंतु असं जरी असलं तरी पुरंदर असेल, दौंड असेल, बारामती, इंदापूर हा सर्व जो परिसर आहे त्यातल्या ग्रामीण भागातले लोक अजूनही त्यांना सर्व सेवा मिळतात असं नाही आहे. आणि यासाठी म्हणून आपण आप्पासाहेब गेल्यानंतर 25 वर्षांनी त्याच्या स्मृतीप्रत्यार्थ आपण हा परत प्रोग्राम म्हणजे जवळजवळ 45 वर्षांनी हा परत प्रोग्राम आपण इथं सुरू करतो आहे. आणि यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य राहील, जेणेकरून आपल्याला सेवाभावी वृत्तीने आपल्याला हे काम करायचं आहे. भविष्यात तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये असताल आणि तुमचं जीवनच हे लोकांसाठी अर्पण केलेलं आहे आणि त्यांच्या सेवेसाठी. तर यासाठी तुम्ही जे काही तुमच्यावर जबाबदारी दिलेली असेल ते तुम्ही स्वतः प्रेमाने आणि डिव्होशननी तुम्ही करताल की आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि यातून ग्रामीण भागात फिरत असताना जिथं काही अडचणी आहेत किंवा यातलं सगळ्यालाच काय आपण औषधोपचार देऊ शकत नाही, तर त्यातल्या काही नोंदी घेऊन की कुणाला समजा आता हॉस्पिटलची मदत असेल किंवा एखाद्याला बऱ्याच वेळा आपण सगळा प्रोग्राम तिरळ्या मुलांसाठी वगैरे करतो प्रोग्राम, त्याच्या नोंदी घेणं किंवा आपली सहज चालता सुद्धा आपल्याला लक्षात येतं की ही तिरळी मुलं आहेत की त्यांची नावं घेणं आणि तसे प्रोग्राम आपण करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे नुसतं तुम्ही दवाखाना करणं आणि त्यांना औषधोपचार देणं एवढं काम नाही आहे, तुमचं निरीक्षणही महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काही वेळा वयस्कर लोकांना चष्म्याच्या अडचणी असतात
कुणाला अजून मोठ्या दवाखान्याची गरज असते किंवा काही जणांना कॅन्सर असतो. अशा वेळी आपल्याला आपण काही हे सर्व गोष्टी करू शकत नाही, परंतु त्यांना आपण सहकार्य करू शकतो. या दृष्टीने तुम्ही नोंदी करून त्याचा उपयोग आपण सर्वांनी करून घ्यावा आणि या उपक्रमाला तुमच्या सगळ्यांची साथ मनापासून राहावी आणि असेल. आणि यासाठी काही आम्ही विश्वस्त म्हणून तुम्हाला काही जर कमी पडलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पूर्वी कैलासवासी आप्पासाहेब असताना हा उपक्रम चालू होता आणि त्याची मी साक्षीदार आहे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम पार पडत असताना उपस्थित असलेले संस्थेचे आदरणीय चेअरमन साहेब, त्याचबरोबर आमचे सगळे विभाग प्रमुख, शिक्षक, नर्सिंगचा सगळा स्टाफ, डॉक्टर्स आणि ॲम्ब्युलन्स जे चालवणार आहेत ते सगळे वाहन चालक आणि प्रेस, सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि हा आजचा उपक्रम, आज आपण 2 दिवस तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला आपण सेवा देणार आहोत आणि नंतर 2 दिवसानंतर आपण आपली सेवा ताईंचा जो हे आहे लोकसभा मतदारसंघ आहे त्या भागामध्ये आपण ही सेवा देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. कारण त्यावेळेला आप्पासाहेबांचे त्यावेळेला मला वाटतं कोल्हटकर डॉक्टर होते आणि ते एक छोटी गाडी होती, ती गाडी पण इतकी चांगली नव्हती आणि ती गाडी डोनेशनमध्ये 2 ऑस्ट्रेलियन ताई होत्या, त्यांनी ती आपल्याला दिली होती आणि त्या गाडीमधनं ते डॉक्टर जायचे गावागावांमध्ये. तर तो उपक्रम आज साहेबांना 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक आदरांजली म्हणून परत तो उपक्रम आपण संस्थेचं जे काम आहे, सेवाभाव आहे, त्या माध्यमातून आपण ही उपक्रम चालू करतोय. आणि आमच्या बचत गटाच्या महिला असतील किंवा आमचे कार्यकर्ते असतील, तुम्ही सगळ्याजणी असाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला ही सेवा द्यायची, तुम्हाला जायचं आहे, तर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही त्या गावामध्ये ती सेवा तुम्ही देऊ शकता. हा एक तुमचा प्रॅक्टिकलचा भाग होईल. पण याचा अर्थ अभ्यास सोडलाय, परीक्षा सोडली आणि आपण तुम्ही तिकडे गेलाय असं नाही करायचं. ते जाधव मॅडम ठरवतील त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला थोडासा तो अभ्यासही होईल की काय जनरली आता काय दिसतंय सगळीकडे. त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता आपण पार पडतोय. बचत गटांच्या महिलांनी ज्या दिवशी गाडीचं टाइम टेबल येईल त्यावेळेला तुम्ही तिथे सांगा तुम्ही की आज गाडी येते, त्यामुळे ज्याला अडचण आहे तो तिथे येईल आणि औषधं घेईल. त्यामुळे हा उपक्रम तुम्हा सर्वांच्या सहकार्याने तो व्यवस्थित चालणार आहे. त्यामुळं परत एकदा या उपक्रमाबद्दल जो काही हे केलं त्याला ज्यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. आणि ही एक नवीन उपक्रम एका नव्या रूपामध्ये, जो जुनाच होता पण नव्या रूपामध्ये आपण परत एकदा सुरू करतोय आणि सगळ्यांनी त्यासाठी सहकार्य करावं.